नमस्कार, जेके किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी न्यू इयरसाठी एक स्पेशल रेसिपी बनवली आहे। आज आपण केकची रेसिपी बनवणार आहे। बघू शकता असा स्पॉन्जी हा केक मी न्यू इयरसाठी बनवला आहे आणि आपण या नवीन वर्षाची सुरुवात केकपासून करणार आहे आणि मी स्पेशल रेसिपी बनवली आहे नवीन वर्षासाठी। आणि आता आपण केकला सुरुवात करूया बनवण्यासाठी। त्यासाठी मी 1 कपभर दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये एक 30 ml चा कप आहे, त्याने मी तेल घेतले आणि नंतर आपण अर्धा कप जो आहे ती पिठी साखर घेतली मी आणि आपण आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे। आपण जो केक करणार आहे तो आपण 1.5 कप मैद्याचा बनवणार आहे। त्यासाठी मी जी पिठी साखर घेतली ती अर्धाच कप घेतली आहे। बघू शकता तुम्ही। आता आपण यामध्ये मैदा घालणार आहे, तो आपण 1.5 कप घालणार आहे। मी तुम्हाला सांगितले की आपण 1.5 कपाचं करणार आहे। हा 1 कपभर मी टाकला आहे। त्यानंतर ना आता आपण अर्धा कप सुद्धा मैदा अजून यामध्ये घालणार आहे। अर्धा कप मैदा घातला आहे, बघू शकता। हा अर्धा कप घातला आहे। आता आपण हा मिक्स करून घेणार आहे। छान असं आपण एका डायरेक्शनने फेटून घेणार आहे। याला संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे, आपले गेठुळे होऊन द्यायचे नाही आहे। बघू शकता अशा प्रकारे मी हे फिरून घेतलं आहे। असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झाल्यानंतर ना आपण यामध्ये बघू शकता 5-1 मिनिटं असं आपण हे मिक्स करून म्हणजे फेटून घ्यायचं आहे चांगलं। एका डायरेक्शनने आपण हे फेटून घेणार आहे। बघू शकता त्यामध्ये आपले थोडेसे लम्स असे तयार होतात। मग चांगला असं फिरून घेतल्यानंतर ना आपण यामध्ये 1 चमचा आपण यामध्ये थोडंसं अर्धा चमचा म्हणजे 2-4 थेंब आपण यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकलं आहे। बघू शकता व्हॅनिला एसेन्स टाकल्यानंतर आपण ते फिरून घ्यायचं आहे पुन्हा। बघू शकता अशा प्रकारे हे सुद्धा आपण मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर ना आपण यामध्ये 1 मोठा चमचा भरून मी त्यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे। बघू शकता अशी आपण 1 चमचाभर यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे। त्यानंतर आपण हा बेकिंग सोडा सुद्धा घालणार आहे। यामध्ये अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। तुम्ही यामध्ये इनो सुद्धा वापरू शकता, पण मी बेकिंग पावडर आणि सोडा वापरला आहे। अशा प्रकारे आपण हे सुद्धा फेटून घ्यायचं आहे। बघू शकता कसा तयार होत आहे, बघू शकता तुम्ही। ते पण आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे एका डायरेक्शनने। संपूर्ण असं फिरून घेतलंय। बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे आपली। मी तुम्हाला दाखवते चमच्याच्या साहाय्याने की अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे आपण त्याची। बघू शकता अशा प्रकारे आपण हे बनवून घ्यायचं आहे त्याचं बॅटर। आता हे बॅटर बनवून झाल्यानंतर ना आपण यामध्ये ते भांड्यात मी तो लावणार आहे। आता या भांड्यामध्ये आपल्याकडे बटर पेपर नाही आहे, त्यामुळे मी यामध्ये तेल टाकून आणि त्यामध्ये मी थोडासा मैदा घालणार आहे, जेणेकरून जो आपला केक असेल तो चिकटणार नाही, म्हणून त्यासाठी मी असं संपूर्ण भांड्याला तेल लावून घेतलं आहे। आता यावर थोडासा असा मैदा आपण टाकायचा आहे, जेणेकरून आपला केक जो आहे तो चिकटणार नाही। बटर पेपर जर आपल्याकडे उपलब्ध नसला तर आपण असा केक बनवायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी असे थोडीशी हाताने अशी भुरळून घेतली थोडंसं मैदा। आता हा संपूर्ण भांड्याला आपण थोडा मिक्स करून घेणार आहे। थोडासा जास्त झाला की आपण तो थोडासा काढून घेतला तरी चालेल। बघू शकता असा संपूर्ण करून घ्यायचा आहे। मैदाच घालायचा आहे, मग जर नाही घातला तर ते आपलं चिकटण्याची शक्यता असते आणि आपला केक निघू शकत नाही, म्हणून आपण यामध्ये मैदा घालायचा आहे थोडासा, म्हणजे संपूर्ण भांड्याला लागला आहे आता तो। बघू शकता तुम्ही। आणि आता आपण यानंतर ना यामध्ये आपलं सर्व जे बॅटर आहे ते सर्व ओतून घ्यायचं आहे। बघू शकता सर्व अशा प्रकारे मी हे ओतून घेतलंय। किती छान असं आपलं बॅटर हे तयार झालंय, झटपट तयार झाले आणि खूप छान असा हा केक तयार होतो आपला। बघू शकता अशा प्रकारे हे सर्व मी टाकलंय
आणि आता यानंतर ना आपण याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपलं 2-3 वेळेस आपल्याला असं भांडं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जर काही लम्स असतील तर ते निघून जातात. बघू शकता अशा प्रकारे आपण हे असं टॅप करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण जे हवं असेल आपल्याला ते टाकू शकता. तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता. मी तुटी फुटी टाकून घेतली आहे. बघू शकता तुम्हाला त्याच्या डेकोरेशनसाठी काही तुम्ही टाकू शकता. ड्रायफ्रूट टाकले तरी चालतील. अशा प्रकारे मी हे टाकून घेतलं आहे. एकदम सिंपल असा बनवला आहे आपण हा केक. बघू शकता. आणि पुन्हा एकदा मी टॅप केलं आहे, जेणेकरून आपली जे तुटी फुटी आहे ते संपूर्ण हो. आता यानंतर ना आपण कुकर लावणार आहे. त्यासाठी मी कुकर जे आहे ते प्रीहीट आपण अगोदरच करून घ्यायचं आहे. आपल्याला ज्यावेळेस केक करायचा आहे त्याच्या आधीच आपण ते थोडंसं प्रीहीट करायचं आहे. त्यासाठी मी जे कुकरचे रिंग आणि शिट्टी हे दोन्हीही काढून घेतलं आहे. आणि आपलं कुकर हे गरम होण्यासाठी थोडंसं आपण ठेवणार आहे, म्हणजे आधीच त्याची हीट झाली पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण ते थोडंसं होऊन देणार आहे. आता त्यानंतर आपण ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हा जो आपला बनवलेला केकचं जे आहे ते भांडं आपण त्यामध्ये ठेवणार आहे. बघू शकता असं हे भांडं मी यामध्ये ठेवलं आहे. आपलं कुकर हे खूपच गरम झालेलं आहे. अशा प्रकारे हे भांडं मी यामध्ये ठेवलं आहे. आणि आता आपण त्याचं झाकण लावून घेणार आहे. अर्धा तास आपण हे पूर्ण 30 ते 35 मिनटं लागतात. आणि जे कमी गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला हे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित होईल. आणि फुल गॅस करायचा नाही आहे, थोडं कमी गॅसवरच ते व्यवस्थित होतं. बघू शकता अर्ध्या तासानंतर ना आपला हा केक तयार झाला आहे. आणि किती छान असा फुगून आला आहे, टम्म फुगला आहे. बघू शकता तुम्ही. आता जो हा केक आहे हा आपण आता बाहेर काढला आहे. बघू शकता. आणि हा जो आहे आता आपण याला लगेचच काही काढणार नाही आहे. आता आपण हा थंड होऊन देणार आहे. हा आपण जो आहे हा अर्ध्या तासासाठी आपण थोडासा झाकून ठेवणार आहे आणि तो थंड होऊन देणार आहे. आपण तो झाकून ठेवणार आहे कारण त्याला जास्त अजून वाफ पण बसेल आणि त्यातलं काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल. आता हे अर्ध्या तासानंतर आपण हे चेक केलं आहे. बघू शकता आपला हा पूर्ण थंड झालेला आहे आणि लगेच आपला हा केक निघणार आहे. बघू शकता तुम्ही. असं आपण कढईने त्याचे काढून घेणार आहे. आपण कढईने सर्व सुरी फिरवून घेणार आहे. मी बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण हे करून घेतलं आहे. आणि आता आपण एका ताटामध्ये ह्या केकला मी पलटी मारणार आहे. बघू शकता अशा आपण हे ताट घेतलंय आणि यामध्ये मी याची पलटी मारणार आहे. असा आपला केक तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही. आणि दोन्ही पण साईडने छान असा आपला हा केक झाला आहे. दुसऱ्या साईडने झाला आहे आणि मी याची परत सुलटी साईडने ठेवलं आहे. बघू शकता तुम्ही. असा आपला स्पॉन्जी असा केक तयार झाला आहे. बघू शकता किती स्पॉन्जी झाला आहे. खूपच छान असा आपला केक तयार झाला आहे. मी तुम्हाला तो कापून सुद्धा दाखवते. अशा प्रकारे मी हा कापून घेतला आहे. बघू शकता. आणि आपला हा जो केक आहे हा कसा स्पॉन्जी झाला आहे हे मी तुम्हाला दाखवते. बघू शकता असा स्पॉन्जी झाला आहे किती. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.